स्टुडंट, आज आपण बघा एलिमेंटरी ट्रान्सफॉर्मेशनला सुरुवात करणार आहोत. एलिमेंटरी ट्रान्सफॉर्मेशनचे दोन टाईप पडतात. त्यातला फर्स्ट टाईप एलिमेंटरी रो ट्रान्सफॉर्मेशन आणि सेकंड टाईप एलिमेंटरी कॉलम ट्रान्सफॉर्मेशन. आता त्यातला फर्स्ट टाईप बघूया, एलिमेंटरी रो ट्रान्सफॉर्मेशन. तर आता एलिमेंटरी रो ट्रान्सफॉर्मेशनमध्येच त्याचे तीन ट्रान्सफॉर्मेशन म्हणजे त्याचे तीन ऑपरेशन आहेत. त्याचे तीन ऑपरेशन कुठले होते? त्यातला फर्स्ट ऑपरेशन इंटरचेंज ऑफ एनी टू रोज, सेकंड मल्टिप्लिकेशन ऑफ द एलिमेंट्स ऑफ एनी रोज by non-zero scalar. Third, adding the scalar multiples of all the elements of any row to corresponding elements of any other rows. हे एलिमेंटरी रो ट्रान्सफॉर्मेशनचे तीन ऑपरेशन किंवा तीन ट्रान्सफॉर्मेशन आहेत. सेम त्याच मेथडनी एलिमेंटरी कॉलम ट्रान्सफॉर्मेशनचे तीन ऑपरेशन असतील. सेम बघा आता काय येईल मग. एलिमेंटरी कॉलमसाठी बघायचं असेल तर इंटरचेंज ऑफ एनी टू रोच्या ऐवजी कॉलम, मल्टिप्लिकेशन ऑफ द एलिमेंट्स ऑफ एनी रोच्या ऐवजी कॉलम बाय ए नॉन झिरो स्केलर. थर्ड, ॲडिंग द स्केलर मल्टिपल्स ऑफ ऑल द एलिमेंट्स ऑफ एनी रोच्या ऐवजी कॉलम टू करस्पॉन्डिंग एलिमेंट्स ऑफ एनी अदर रोच्या ऐवजी कॉलम. सेम त्या टाईपने तीन येतील, म्हणजे रोचे तीन ट्रान्सफॉर्मेशन आणि कॉलमचे तीन ट्रान्सफॉर्मेशन, म्हणजे रो आणि कॉलमचे तीन म्हणजे 6 ट्रान्सफॉर्मेशन असतील. आता त्या 6 ट्रान्सफॉर्मेशनचा यूज एक्झाम्पल्समध्ये आहे. आता बघू आपण इन थेअरीच्या फॉर्ममध्ये आणि एक्झाम्पलच्या फॉर्ममध्ये तीन ट्रान्सफॉर्मेशन कुठले आहेत ते बघूयात. आता त्यातला फर्स्ट रो ट्रान्सफॉर्मेशन. तर रो ट्रान्सफॉर्मेशनचे काय हे तीन आहेत ऑपरेशन. त्यातला फर्स्ट आहे काय बघा, इंटरचेंजिंग ऑफ एनी टू रोज. आता इंटरचेंजिंग ऑफ एनी टू रोज म्हणजे थेअरीच्या फॉर्ममध्ये बघूयात. आर आय चेंजेस आर जे. आय आणि जे इथं आयथं रो आणि जेथं रोज असणार आहे. आय आणि जे रो आणि कॉलम नसणार आहे. इथं आपण चेंजेस करतोय आय आणि जे म्हणजे तिथं रोची संख्या असणार आहे. आपण बघितलं डेफिनेशन म्हणजे आय म्हणजे रो आणि जे म्हणजे कॉलम. आता इथं घ्यायचं नाही आहे आय आणि जे म्हणजे इथं रोची संख्या असेल. तर हे दोन्हीकडनं बाणे म्हणजे दोन्ही इंटरचेंजिंग होणार आहेत. आर आय चेंजेस आर जे म्हणजे आर आयच्या ठिकाणी आर जेला आणि आर जेच्या ठिकाणी आर आय. मग आता एखादं फॉर एक्झाम्पलच्या टाईपमध्ये जर घेतलं आपण तर आर वन चेंजेस आर टू. अजून ह्याला कुठल्या मेथडने लिहिता येतं बघा, ऑर आर आय जे ऑर R12 या मेथडनी. हा झाला फर्स्ट ट्रान्सफॉर्मेशन म्हणजे इंटरचेंजिंग ऑफ एनी टू रो. आता एखादं एक्झाम्पल घेऊयात. ए इज इक्वल टू मॅट्रिक्स 1 2 2 1. हा 2x2 ऑर्डरचा मॅट्रिक्स घेतला आणि मला ट्रान्सफॉर्मेशन करायचं आहे. R1 चेंजेस R2 म्हणजे हा झाला R1 आणि हा झाला R2. आता हे दोन्ही चेंज करायचे आहेत म्हणजे हे ट्रान्सफॉर्मेशन मला अप्लाय करायचं आहे. बघा आता ट्रान्सफॉर्मेशन अप्लाय करायचं असेल तर मी इज इक्वल टू लिहू शकत नाही कारण ते दोन्ही रो चेंज व्हायला लागलेत. त्यामुळं इक्वॅलंटचं साईन काढायचं आणि ते चेंज R1च्या ठिकाणी R2 लिहायचा 2 1 आणि R2च्या ठिकाणी R1 1 2. हे झालं फर्स्ट ट्रान्सफॉर्मेशन इंटरचेंजिंग ऑफ एनी टू रो. सेकंड मल्टिप्लिकेशन. सेकंड बघायचं आहे मल्टिप्लिकेशन ऑफ द एलिमेंट ऑफ एनी रोज बाय नॉन झिरो स्केलर. म्हणजे थेअरीच्या फॉर्ममध्ये बघूया. आर आय चेंजेस म्हणजे आर आय चेंज होणार आहे आणि त्याला मल्टिप्लिकेशन ऑफ एलिमेंट्स ऑफ एनी रो म्हणजे त्या एलिमेंट मल्टिप्लिकेशन करणार आहे आपण त्या रोला नॉन झिरो स्केलरनी म्हणजेच के इंटू आर आय येईल. थोडक्यात काय ट्रान्सफॉर्मेशन असणार आहे की हा नॉन झिरो स्केलर आहे म्हणजे एखादा नंबर असणार आहे त्या रोला केनी मल्टिप्लाय करून तो रो चेंज होईल. मग आता एखादं एक्झाम्पल घेतल्यावर तुम्हाला कळेल. R2 चेंजेस टू R2 म्हणजे R2 चेंज व्हायला आहे. कसा चेंज व्हायला आहे त्या
सेकंड रोला 2ने मल्टिप्लाय करून तो R2 चेंज होणार आहे. मग आता हे मेन एक्झाम्पल इथं आहे आपलं. ह्याच एक्झाम्पल्सवर आपण हे सगळं ट्रान्सफॉर्मेशन करायचे. आता ह्या एक्झाम्पलवर हे ट्रान्सफॉर्मेशन करूयात. आता चेंज होणार आहे त्यामुळे इक्विव्हॅलेंट कुठला चेंज करायचा, R2 चेंज करायचा. कसा, 2R2 म्हणजे दुसऱ्या रोला 2ने मल्टिप्लाय करायचं म्हणजे फर्स्ट ॲज इट इज राहील 1 2. सेकंड रोला 2ने मल्टिप्लाय करा, 2 × 2 4, 2 × 1 2. हे झालं ट्रान्सफॉर्मेशन सेकंड मल्टिप्लाईंगसाठी. आता नंतर थर्ड ट्रान्सफॉर्मेशन सांगतं ॲडिंग द स्केलर मल्टिपल ऑफ. त्या फॉर्ममध्ये आपण थिअरीच्या फॉर्ममध्ये बघूयात. डिटर्मिनंटमध्ये या सगळ्या प्रॉपर्टीचा यूज झाला बघा बऱ्यापैकी. थर्ड, ॲडिंग द स्केलर मल्टिपल ऑफ ऑल द एलिमेंट्स ऑफ एनी रो टू द करस्पॉन्डिंग एलिमेंट्स ऑफ एनी अदर रो. थिअरीच्या फॉर्ममध्ये RI चेंजेस RI प्लस K × RJ म्हणजे ॲडिंग काय सांगितलं, स्केलर मल्टिपल ऑफ रो, ॲडिंग स्केलर मल्टिपल ऑफ रो. नंतर परत एखाद्या दुसऱ्या अनादर रोमध्ये तो रो ॲड करायचा अजून RI. म्हणजे एखादं एक्झाम्पल घेऊया आपण. R1 चेंजेस R1 प्लस 2R2 म्हणजे R1 चेंज होणार आहे. कसा चेंज होणार आहे, दुसऱ्या रोला 2ने मल्टिप्लाय करून तो रो R1मध्ये ॲड करून हा R1 रो चेंज होणार आहे. म्हणजे आता एक्झाम्पल इथे आपलं A चेंज व्हायला त्यामुळे इक्विव्हॅलंट. आता आपला फर्स्ट चेंज होणार आहे R1 त्यामुळे सेकंड ॲज इट इज लिहायचा 2 1. ठीक आहे. आता R1 चेंज होतो, कसा चेंज होतो बघा, एक्झाम्पल इथे R1 1 म्हणजे ॲडिंगसाठी सांगितले बघा. 1 R1चा फर्स्ट एलिमेंट 1 प्लस 2 × R2चा एलिमेंट 2. नंतर सेकंड R1 म्हणजे 2 प्लस 2 × R2चा एलिमेंट 1. त्याचा आन्सर A इक्विव्हॅलंट टू 1 प्लस 2 × 2 4 प्लस 1 5. नंतर सेकंड एलिमेंट मिळतो आहे 2 × 1 2 2 प्लस 2 4. सेकंड रो ॲज इट इज. हे ट्रान्सफॉर्मेशन झाले. रोसाठी 3 ट्रान्सफॉर्मेशन झाले. आता सेम त्याच मेथडने आपण हे 3 ट्रान्सफॉर्मेशन कॉलम ट्रान्सफॉर्मेशनसाठी बघायचे. सेकंड टाईप, कॉलम ट्रान्सफॉर्मेशन. तर कॉलम ट्रान्सफॉर्मेशनमध्ये ते 3 पॉईंट तेच रिपीट होऊन राहतात. आता आपण थेरीच्या फॉर्ममध्येच डायरेक्ट बघूयात. फर्स्ट CI चेंजेस CJ. त्याला और कुठल्या मेथडने लिहिता येईल, CIJ. एखादं एक्झाम्पल घेतलं C1 इंटरचेंज C2. फिक्स एक्झाम्पल घेऊया एक आपण. A इज इक्वल टू मॅट्रिक्स 2 3 1 2. हे एक्झाम्पल. ह्या मॅट्रिक्सवर आपल्याला हे ट्रान्सफॉर्मेशन अप्लाय करायचं. कॉलम ट्रान्सफॉर्मेशन काय ट्रान्सफॉर्मेशन आहे बघा. C1 चेंजेस C2 म्हणजे दोन्ही चेंज होणार आहेत कॉलम. आता कॉलम म्हणजे व्हर्टिकल लाईन C1 C2 चेंज होईल आहेत त्यामुळे आपण साईन बघा इक्विव्हॅलंटचं साईन काढणार आहेत. C1 चेंजेस C2 म्हणजे C1च्या ठिकाणी C2 लिहायचा आणि C2च्या ठिकाणी C1. C1 कॉलम 2 1च्या ठिकाणी 3 2 येईल आणि C2च्या ठिकाणी 2 1 येईल. हा झाला फर्स्ट इंटरचेंज. सेकंड थेरीच्या फॉर्ममध्ये बघूया. CI चेंजेस K × CI. एक्झाम्पल सेकंड चेंज करायचं आहे कॉलम. C2 घ्या म्हणजे सेकंड कॉलमला 5 ने म्हणजे K म्हणजे हा नॉन झिरो स्केलर असेल. आता एक्झाम्पल मेन हे आहे. आता चेंज करायचं आहे, सेकंड कॉलम चेंज करायचा आहे म्हणजे फर्स्ट कॉलम ॲज इट इज राहील हा 2 1. तर सेकंड चेंज होणार. सेकंड कसा चेंज होणार आहे, सेकंड 5 C2 कॉलमला 5 ने मल्टिप्लाय करायचं 3 × 5. नंतर 5 × 2 हा झाला
सेकंड ट्रान्सफॉर्मेशन. थर्ड ट्रान्सफॉर्मेशन थेरीच्या फॉर्ममध्ये बघूयात. ॲडिंगसाठी CI चेंजेस CI प्लस नॉन झिरो स्केलर, ॲडिंग नॉन झिरो स्केलर बाय अनदर कॉलम CJ. एक्झाम्पल जर घेतलं तर C1 चेंजेस C1 प्लस 2 इंटू C2. म्हणजे हा चेंज होणारा कुठला आहे बघा, C1. एक्झाम्पल इथं आहे आपलं, चेंज करायला आपण, त्यामुळे इक्विलंटचं साईन काढले. आता C1 चेंज होणारे म्हणजे C2 ॲज इट इज राहील, कॉलम 3 2. आता C1 कसा चेंज होते बघा, C1 2 प्लस C2ला सेकंड कॉलमला 2ने मल्टिप्लाय करायचं आहे, प्लस 2 इंटू 3. नंतर 1 प्लस 2 इंटू 2. देअरफॉर ए इक्विव्हॅलेंट रिझल्टंट मिळतो आपल्याला 2 प्लस 2 इंटू 3 6 प्लस 2 8. नंतर 2 इंटू 2 4 प्लस 1 5 3 2 ॲज इट इज मिळेल. हे झाले कॉलम ट्रान्सफॉर्मेशन. म्हणजे रो ट्रान्सफॉर्मेशनचे 3 ट्रान्सफॉर्मेशन आणि कॉलम ट्रान्सफॉर्मेशनचे 3 ट्रान्सफॉर्मेशन. याचा यूज एक्झाम्पल्समध्ये आहे. ठीक आहे, पहिली एक्सरसाइज याच्यावरच डिपेंड आहेत. थांबूयात आपण इथं आज. थँक्यू.